राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल। आता शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला 6,000 ऐवजी 8,000 रुपये। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये महिना अखेरीस होणार जमा। केंद्र सरकारकडून मागवली शेतकऱ्यांची यादी। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। मराठा वादळ पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना। आता गोळ्या घातल्या तरी माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार। जरांगेंच्या मुंबईतील मोर्चाला मनाई करण्यास हायकोर्टाचा नकार। शेतकरी संघटनांकडून 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक। बेरोजगारी, पेन्शन, अग्निवीर, MSP मुद्द्यावरून संप करणार। महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार पेपर सोडविण्यासाठी 10 मिनिटे जादा। परीक्षांच्या सुधारित वेळा बोर्डाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत। शाळांमध्ये आता शाकाहारी मांसाहारी ओळखपत्र मिळणार। शाळेच्या ओळखपत्रावर असणार हिरव्या लाल रंगाचे ठिपके। उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीच्या कडेलोट। दाट धुक्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत, तर काही राज्यात शाळांना सुट्टी जाहीर। दक्षिण भारतात पावसाचा अलर्ट। स्वस्त होणार खाद्यतेल, ग्राहकांना दिलासा। केंद्र सरकारचा इशारा, महाग विकून चालणार नाही। विवाहितेला विषारी औषध पाजून मारण्याचा प्रयत्न। साताऱ्यातील घटना। सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल। 1,63,000 हेक्टर क्षेत्र रब्बी पेरणीपासून दूर। पुणे विभागातील स्थिती, उत्पादन काहीसे घटण्याची शक्यता। जलयुक्त शिवार अभियान 2 मधील कामे तातडीने पूर्ण करा। फडणवीस यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये कांद्याला 100 ते 2,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला। पपईला 5 रुपये किलोची मागणी। खानदेशातील अनेक भागांत शेतकऱ्यांकडून काढणी बंद, शेतकरी त्रस्त। IMDच्या निर्णयाने बळीराजाची चिंता वाढली। 199 जिल्हा कृषी हवामान केंद्र बंद करण्याबाबत IMDचा मोठा निर्णय। नगरमध्ये भीषण अपघातात 6 ठार। उसाच्या उलटलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारला एसटी बसची धडक। तलाठी परीक्षेतील उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर। अतिरिक्त आयुक्तांची माहिती।